नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मराठीमधून शेअर मार्केट या कोर्समध्ये. आपण पाहणार आहोत मार्केटच्या 3 फेसेस, म्हणजे 3 प्रकारे मार्केट मूवमेंट करतं, मार्केट चालतं. पहिला आहे तो आहे अप ट्रेंड, म्हणजे मार्केटमध्ये मूवमेंट आलेली आहे आणि मार्केट वर जात आहे. दुसरा प्रकार आहे साइडवेज, म्हणजे मार्केट एका रेंज मध्ये मूवमेंट करत आहे, वर खाली वर खाली वर खाली वर खाली, या रेंजच्या वर जात नाहीये, या रेंजच्या खाली जात नाहीये. आणि आता आपण पाहणार आहोत तो तिसरा प्रकार, मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे, म्हणजे मार्केट खाली पडतो आहे, भाव खाली उतरतो आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मार्केटच्या मुवमेंट्स असतात आणि ह्या मुवमेंट्स आपल्याला समजून घ्यायच्या असतात. या मुवमेंट जर तुम्हाला कळल्या, ही जर हालचाल तुम्हाला मार्केटची कळली, तर तुम्हाला मार्केटमध्ये काम करणं सोपं जातं. सगळ्यात जास्त जो तोटा होतो किंवा लोकांचा जो लॉस होतो किंवा नुकसान होतं, ते या मुवमेंट्स न कळल्यामुळेच होतो. तर आपण ह्या मुवमेंट्स सविस्तर रीतीने समजून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल. व्हिडिओला फास्ट फॉरवर्ड करू नका, कारण खूप मेहनत घेऊन हे व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत आहे. हे शिकवण्यासाठी मी फीज घेतो, पर्सनली तुम्हाला 1 to 1 शिकवतो. तोच कोर्स आज मी तुमच्यासाठी फ्री मध्ये आणलेला आहे, कारण बऱ्याच लोकांची मागणी होती की आम्हाला मार्केटमध्ये शिकायचं आहे, मार्केट समजून घ्यायचं आहे. आणि ते लोक काय करतात, टिप्सच्या आधारे कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा न्यूज वरून बघून आपले पैसे मार्केटमध्ये लावतात आणि नुकसान करून घेतात. बरेच लोक अनेक वर्ष मार्केटमध्ये असून सुद्धा त्यांना या मुवमेंट्सच कळत नाहीत आणि ते लोक इंट्राडे ट्रेडिंग करून आपला स्वतःचा लॉस करून घेतात. तर मित्रांनो, तुम्हाला हे मार्केट कळावं, चांगल्या पद्धतीने कळावं, म्हणून हा माझा प्रयत्न आहे. आता तुम्ही म्हणाल, हा कोर्स तुम्ही फ्री का देत आहात? त्याचं कारण असं आहे की बरेच लोक मार्केटमध्ये YouTube बघून काय करतात, स्वतःचे पैसे मार्केटमध्ये लावतात आणि सगळेच्या सगळे पैसे लॉस करतात. मित्रांनो, YouTube वर जे ज्ञान दिलं जातं, हे ज्ञान अर्धवट असतं आणि त्यामुळे ते लोक जे सांगतात ते सबस्क्रिप्शन वाढवण्यासाठी लोकांनी जास्तीत जास्त त्यांचे व्हिडिओ पाहावे यासाठी अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ बनवतात. अवास्तव काय करतात, तुम्हाला स्ट्रॅटेजी देतात, तुम्हाला भुलवतात आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघता, सबस्क्राईब करता आणि त्यांना फॉलो करता आणि त्यांनी दिलेल्या स्ट्रॅटेजीज, त्यांनी दिलेले सल्ले पाळता आणि तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता. माझा उद्देश YouTube वर येऊन सबस्क्रिप्शन वाढवून पैसे कमवणे नाही. मला YouTube मधून इन्कम नको आहे. मला YouTube मधून लोकांना एज्युकेशन द्यायचं आहे, ज्या लोकांना खरंच गरज आहे. भारतामध्ये आतापर्यंत 7 ते 8% लोक शेअर मार्केटमध्ये उतरलेले आहेत, शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत, शेअर मार्केटमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. पण भारताबाहेरील बहुतेक देशामध्ये 70 ते 80% लोक आपला पैसा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, ट्रेडिंग करतात आणि आपले पैसे शेअर मार्केटमध्ये ठेवून श्रीमंत होतात. हेच आपल्याला भारतामध्ये सुद्धा करायचे आहे. त्यासाठी माझा उद्देश आहे की माझे जे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी मला पैसे पेड केलेले आहेत, त्यांच्यासाठी मी 1 to 1 शिकवण दिलेली आहे, पण त्यांना मी व्हिडिओ दिलेले नाहीत. तर त्यांनाही या व्हिडिओचा चांगला फायदा होईल, त्यांचं रिव्हिजन होईल आणि त्यांना पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ बघून त्यांना मी जे शिकवलेलं आहे ते त्यांना रिव्हिजन करता येईल. माझा इंट्रोडक्शन जो व्हिडिओ असतो, फी आकारण्याआधी किंवा मुलांना, विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या आधी मी 3 तासाचा फ्री सेमिनार घेतो. हा सेमिनार मी इथे थोड्या थोड्या तुकड्यांमध्ये
तुमच्या समोर सादर करणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून. तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने त्या वेळेनुसार तुम्ही हे व्हिडिओ बघायचे आहेत, पुन्हा पुन्हा बघायचे आहे आणि मार्केटला समजून घ्यायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना याच्या पुढे ॲडव्हान्स कोर्स करायचा असेल, माझ्यासोबत बसून शिकायचं असेल, तर त्यांनी सुद्धा मला मेसेज करायचा आहे. आधी हे संपूर्ण व्हिडिओ हा 3 तासाचे जे व्हिडिओ आहेत, म्हणजे टोटल मिळून 3 तास, माहित नाही किती तास लागतील, मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करीन. कदाचित कमी वेळातही होईल, कदाचित जास्त वेळातही होईल. त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ पाहून तुम्हाला जे समजत आहे किंवा जे समजलेले नाही, तर ते यूट्यूबच्या खाली तुम्ही आपला मेसेज टाकायचा आहे. त्या मेसेजच्या आधारे मला समजेल की तुम्हाला काय समजलेलं आहे, तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत, आणि नंतर मी तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, ज्या लोकांना यातलं काही समजलेलं नाही, तर त्यांना मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.